जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेश, शारदा आणि जगदीश स्वरूप सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार. समर्थ करुणाष्टके. आदरणीय संध्याताई कोल्हटकर यांनी लिहिलेल्या, गीतांजली प्रकाशनने प्रकाशित केलेल्या आणि सौ अनघा शहा यांनी तांत्रिक बाजू सांभाळलेल्या समर्थ रामदासांच्या करुणाष्टकावरील अभिवाचनाचा आज 36वा भाग. शीतल छाया या करुणाष्टकावरचं विवेचन आज आपण ऐकणार आहोत. शीतल छाया. रघुवीर भजनाची मानसी प्रीती लागो, रघुवीर स्मरणाची अंतरी वृत्ती जागो, रघुवीर चरणाची वासना वास मागो, रघुवीर गुण गाता वाणी हे नित्य रंगो, चतुरपण जनी हे पाहता आढळेना, निकट रघुवीराचे रूप कैसे कळेना, चपळ मन वळेना गर्वता ठागळेना, तुझ विण जगदीशा कर्मरेखा टळेना, तरुणपण देहाचे लोपता वेळ नाही, तन मन धन अंती ओसरे सर्व काही, सकळ जन बुडाले व्यर्थ माया प्रवाही, झड करी सुमनारे हित शोधून पाही. श्रीराम. श्री समर्थांनी आपल्याला आपले सद्गुरू भेटल्यावर काय मागणे मागायचे हे चौपदीमध्ये सांगितलं. सद्गुण मागितले, देणारा दातारा आहे, त्यामुळे सत्शिष्य पाहून सद्गुण त्याला सद्गुरू प्रदान करतो. प्राप्त झालेल्या सद्गुणांचं उपयोजन करणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी भगवंताचं अधिष्ठान हवं, त्याची भक्ती करायला हवी. जीवनात नवविधा भक्तीचं महत्त्व आहेच, पण सायुज्य मुक्तीमुळे भगवंताशी एकरूपत्व आलेलं असूनसुद्धा लोकांना मार्ग दाखवण्यासाठी स्वतःही निष्काम भावनेने भक्ती करावीच लागते, ज्याला ज्ञानोत्तर भक्ती असं म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. केवळ भगवंताच्या सांगण्यावरून अज्ञानी लोकांना मार्ग दाखवण्यासाठी, लोकोद्धार करण्यासाठी आम्ही इथे भूतलावर आलो आहोत. पुण्यक्षय झाला म्हणून नव्हे. आमचं स्थान कायमचं तिथेच वैकुंठामध्ये आहे. दास्यभक्तीमध्ये मोठ्या आदराने ज्यांच्या नावाचा उच्चार केला जातो ते हनुमंत समर्थावतार घेऊन भूतलावर अज्ञानी लोकांमध्ये भक्ती आणि स्वकर्तव्याची जाणीव करून द्यायला आलेले आहेत. ते श्री समर्थ रामदास स्वामी अनुभूतीच्या जोरावर सांगतात, रघुवीर भजनाची मानसी प्रीती लागो. भजन म्हणजे रसास्वाद. भजन म्हणजे भगवंताला जीवनाचा अविभाज्य भाग बनवणं. भजन म्हणजे विकारांची निवृत्ती आणि परमेश्वरी वृत्तीची निर्मिती आहे. भजन म्हणजे विकारांची निवृत्ती आणि परमेश्वरी वृत्तीची निर्मिती आहे. ती गोडी लागली की भगवत स्वरूप होता येतं. आम्ही तसे झालो, तुम्ही तसे होऊ शकता, असं श्री समर्थ सांगत आहेत. यामध्ये श्रवण, कीर्तन, नामस्मरण असं तिन्ही येतं. गमू पंथा अनंत या राघवाचा. या मार्गावरून जाण्यासाठी प्रथम श्रवण हेच महत्त्वाचं आहे. श्रवणानंतर मनन. त्यासाठी रघुवीर स्मरणाची अंतरी वृत्ती राहो. मनन चिंतन केल्याशिवाय स्मरण राहत नाही. सातत्याने स्मरण केलं तर त्या देवतेची वृत्ती आपल्यात तयार होते. रघुनाथ ही प्रत्यक्ष धैर्याची, शौर्याची मूर्ती आहे. त्या धनुर्धर श्रीरामाकडे पाहून आपल्या अंतःकरणात तशी वृत्ती जागवा.
वृत्तीमुळे अंतःकरणात संस्कार होतात. म्हणून काया वाचा मने हा क्रम आहे. कायेने करणे म्हणजे शरीर इंद्रियांच्या सहाय्याने करणे. वाणी, जिव्हा हे सुद्धा इंद्रिय आहे. जे वैखरीपासून मध्यमा, पश्यंती, परा असा अंतर्मुख प्रवास करून वृत्तीला अंतःकरणापर्यंत नेतं, मनाशी जोडतं. शुद्ध अंतःकरणात वासना निर्माण होते, ती सत्य संकल्पाची, आणि त्या रघुवीर चरणाचा ध्यास लागतो. सदा मानसी तो निजध्यास राहो, मनाच्या श्लोकात 43व्या श्लोकात समर्थांनी म्हटलंय. श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यासन याच मार्गाने आम्ही आलो आणि आता तुम्हीही याच मार्गाने यावं. कारण हा सर्वात सोपा मार्ग आहे. त्याच्या रंगात रंगून जा, शाश्वत समाधान मिळेल. कारण एकपत्नी एकवचनी श्रीराम, सदाचारी विवेकबुद्धीने वागणारा, स्वधर्म पालन करणारा आहे. हे त्याचे गुण आपल्याला घ्यायला संत संगती हवी. सत्संगतीने आपल्याला श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यासन हा मार्ग सोपा होतो. यासाठी काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही. दासबोध 20:7-2. हे सर्वसामान्य प्रापंचिक माणसाला सांगावं लागतं. कारण राघवाची मार्गक्रमणा करण्याचं चतुरपण सामान्य लोकांमध्ये सापडत नाही. ते अहंकार, गर्व, ताठा यात रमलेले असतात. रघुराज आत्माराम आपल्या आतच निकट आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही, असं श्री समर्थ आपल्याला सांगतात. निकट रघुवीराचे रूप कैसे कळेना. हे दुःख श्री समर्थांना होत असावं म्हणून ते कळवळून सांगत आहेत. आपलं स्वहित करून घ्या. त्या निर्गुण निराकार श्रीरामाच्या शीतल छायेत राहून कायमचे शांत समाधानी व्हा. तारुण्यात देह उत्तम आणि सक्षम असतो, तेव्हाच हे साध्य करा. सर्व गोष्टी तुमच्या पायाशी लोळण घेतील. देहाचं तारुण्य त्यासाठी दिलेलं आहे. ते विषयोपभोगात व्यर्थ घालवू नका. तारुण्य काळ जायला वेळ लागत नाही. सदासेवी अरण्य तारुण्य काळी 54वा मनाचा श्लोक आहे. श्री समर्थांना अरण्यात वास्तव्य करण्याची आवड होती. तारुण्यात अरण्य सेवन, एकांतात राहणं हे वैराग्याशिवाय शक्य नसतं. पण हे जे मन आहे, हे मन मोठं खट्याळ आहे. ते ऐकतच नाही. त्याला गोंजारण्यासाठी श्री समर्थ सुमना असं संबोधन लावून, मना तू उत्तम आहेस ना, सुमन फुलासारखा कोमल आहेस, मग तुला तुझं स्वहित कळायला पाहिजे. मनाचं उन्मन करण्यातच तुझं हित आहे. त्या उन्मनी अवस्थेत रमण्याच्या ऐवजी तू या विषयात रमलास तर हे विषय विषाप्रमाणे तुझं जीवन संपवून टाकतील. तरुणपण देहाचे लोपता वेळ नाही. मोक्षाचं द्वार असलेला हा नरदेह मोठ्या कष्टाने मिळालेला आहे. तो असा व्यर्थ न घालवता त्याचा सार्थ उपयोग करून स्वतःचा उद्धार करून घे. झडकरी सुमना रे हित शोधून पाही. सगळ्यांसारखा प्रवाहाबरोबर वाहत जाऊ नकोस, कारण ते तर सगळेच करतात. बोरी बाभळीची झाडं बरीच असतात, पण चाफ्याचं एखादंच झाड असतं. तसा तू विशेष आहेस. तू या प्रवाहाविरुद्ध जाण्याचा प्रयत्न कर, कारण तू त्याचा अंश आहेस. तू हे करू शकतोस. असं बळ श्री समर्थ आपल्याला या करुणाष्टकामधून देत आहेत. तुला भगवंतानी विवेकाने विचार करण्याची बुद्धी दिलेली आहे, तेव्हा तूच विचार करू शकतोस. त्या श्रीरामाचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून त्याच्या कृपाछायेत राहून स्वहित करून घेच, पण त्याबरोबर समाजाचंही उत्थान कर. ते तुझं कर्तव्य आहे. अशी श्री समर्थ जनजागृती देखील करतात.
श्रोते हो, श्रवण मनन चिंतन निदिध्यासन आणि श्रीरामाच्या शीतल छायेत राहून स्वहित करायला सांगणारं, कळकळीने सांगणारं असं हे समर्थांचं करुणाष्टक आणि संध्याताईंचं त्यावरचं विवेचन. सारंच मनात साठवण्यासारखं आणि चिंतन करण्यासारखं. तेव्हा त्याच्या स्मरणाची अंतरी वृत्ती राहो अशी प्रार्थना करूया आणि इथेच थांबूया. पुढच्या भागात नक्की भेटूया. जय जय रघुवीर समर्थ.